राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू पंतराज महाराज की जय. प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, मी सचिन सुरेश पंत बाळेकुंद्री आपणा सर्वांना पुनश्च प्रेमळ नमस्कार करतो. आपली श्री पंतकथामृतमाला सर्वत्र सुगंध पसरवू लागली आहे. आत्तापर्यंतची 5 पुष्पे आपण सर्वांनी मिळून गुंफली. त्याची मूळ संकल्पना व सादरीकरण माझी मावशी सौ संध्या रमेश पुजारी कोल्हापूर व त्यास मौलिक मार्गदर्शन लाभत आहे माझ्या प्रेमळ आत्या लताताई जमखंडीकर पुणे यांचे. ही पंतकथामृत मला श्रवण करून त्याचा प्रेमळ व प्रसन्न सुवासाने प्रफुल्लित होऊन आपण प्रत्येक पुष्पाचे कौतुक करून आम्हास प्रोत्साहन देत राहिलात याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजचे हे 6वे पुष्पही असाच सुवास पसरवो, आपल्या सर्वांचे प्रेम असेच लाभत राहो ही श्रीपंत चरणी प्रेमळ व सलगीची प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. 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 श्री गुरुदेव दत्त. करिअरिजितकटी पीत कौपीन बंध, सरळ उदर पार्श्व नाभिती अरविंद, उदर गफणी वक्ष जलज ग्रीवा पाहता, अनुसुयानंदना धावरे धाव दत्ता, अनुसुयानंदना धावरे धाव दत्ता. श्री दत्त प्रेमलहरी पद क्रमांक 2723. श्री गुरुदेव दत्त. गौरी पुत्रा दत्तात्रेया यावे हो यावे, गौरी पुत्रा आणि दत्तात्रेया यावे हो यावे, कुलस्वामिनी एकवीरे सवे तुम्ही घ्यावे, कुलस्वामिनी एकवीरे सवे तुम्ही घ्यावे, जिव्हेवरती माय सरस्वती आसनस्थ व्हावे, जिव्हेवरती माय सरस्वती आसनस्थ व्हावे, श्रीपंत कथामृत कथन कराया रंगी रंगावे, श्रीपंत कथामृत श्रवण कराया रंगी रंगावे, रंगी रंगावे हो सगळे चिंब चिंब व्हावे, चिंब चिंब व्हावे सगळे चिंब चिंब व्हावे. श्री गुरुदेव दत्त. प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, प्रेमळ नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे, 5वे पुष्प एका अनाकलनीय वळणावर येऊन आपल्या साऱ्यांचीच उत्कंठा वाढवीत राहिले आहे. श्री बाळाप्पा, रामावधूत, श्री दत्तात्रेय सारे सारे आता या पंतकृत कथामृतमालेत सहस्त्र कलेने विकसू उजळू लागले आहेत. आपण श्री बाळाप्पांविषयी थोडे जाणूनही घेतले. त्यांच्या विचित्र पोशाखामुळे व वागण्यामुळे त्यांना हुच्च बाळप्पा म्हणजे खुळा असे पराकोटीचे अपशब्दही ऐकावे लागले. पण बाळाप्पांचं तेज काही वेगळंच. आता आपला गणू म्हणजे गणू मारिहाळकर पंतांचा मावस भाऊ फार घाबरून कासावीस झाला. पाहिलं आपण. कारण काय, तर बाळाप्पा काय म्हणाले होते, हे पत्र लिहिणाऱ्यास धक्का पोचून लवकरच मरतो बघ. बापरे, असे काहीतरी विचित्र उद्गार आपल्या चरित्रनायकाविषयी म्हणजे बाळाप्पांनी आपल्या दत्तूविषयी काढले होते. आता काय होणार, काय होणार पाहू. आणि खरं सांगू, आता इथूनच एका सुवर्णयुगास, ज्ञानयुगास, प्रेमयुगास, समर्पण युगास, भक्तियुगास सुरुवात होणार. बाळाप्पांविषयी कृतार्थतेची अनेक पदे श्री दत्त प्रेमलहरीमध्ये ठायी ठायी आढळतात. मग त्यामागं असंच काही कारण असेल का, तर आपला गणू मारिहाळकर घाबरला. माझ्या दत्तूला क्षमा करा म्हणू लागला. दत्तूने पत्रही तसेच लिहिले होते म्हणा. आणि बाळाप्पा तर गणूचे गुरुमाय. मग अशी ही गुरुमाय कशी करेल हो अपाय, गणूने धरिले त्यांचे पाय. ही तर प्रेमळ गुरुमाय. वदली काय म्हणजे काय म्हणाली, तर गणूला बाळाप्पांनी अगदी पोटाशी धरलं व त्याला म्हणाले, काय म्हणाले पहा, काय म्हणाले, बाळा भिवू नको, तुझा दादा माझाच नव्हे काय. अरे माझ्या बोलण्याचे वर्म तुझ्या नीट लक्षात आले नाही.
म्हणून तो असा बेदरलास. अरे दत्तू लवकरच मरतो, म्हणजे माझ्याकडे येतो बघ. ताबडतोब त्याला इकडे येण्यास लिही. हो, तर त्यांनी कसं अभय दिलं पहा. म्हणजे तू घाबरू नको रे, दत्तूला बोलवून घे इकडं. आणि मग कुठं गणू थोडा सावरला, निश्चिंत झाला थोडा. आता पुढं. पण इथं एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात. दत्तूने बाळाप्पांविषयी स्वतःचे प्रतिकूल मत पत्रात लिहिले होते. त्यांच्या नादी लागू नको, ते फसवतात असे लोक, असं गणूला बजावलं होतं. आणि हे सारं ऐकूनही बाळाप्पा मात्र शांत, प्रेमळ. उलट ते म्हणतात, दत्तूस बोलावून घे. किती अंतर्मुख करणारी परिस्थिती आहे नाही ही. स्वतःविषयीचे अपशब्द जराही लक्षात न ठेवणारे, जराही स्मरणात न ठेवणारे, उलट दत्तूच्या भेटीस आसुसलेले, आगळे, वेगळे, विलक्षण त्या अलौकिक अद्भुत बाळप्पांच्या चरणी पुनश्च एकदा त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आणि आता ऐकूयात ह्या अलौकिक बाळप्पांविषयी आपल्या लता दिदींच्या आवाजात श्री दत्त प्रेमलहरीतील हे सुंदर पद. बाळाप्पांविषयीची प्रेमगंगा, त्यातील काही तुषार. आपणही त्यात कृतकृत्य होऊयात. त्या म्हणतात, म्हणजे त्या पदामधून, तुझी या प्रेमा उपमा नाही. बाळाप्पांचं हे प्रेम ऐकूयात आपण. श्री गुरुदेव दत्त. तुझ्या प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी. तुझ्या प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी. शिष्य जीव घेतल्या विना, शिष्य जीव घेतल्या विना, न दावीसी तुझी आखुणा, न दावीसी तुझी आखुणा. तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. वेद कवेता वेद्य तुझी, वेद कवेता वेद तुझी, तुझी भावना ती कैची, तुझी भावना ती कैची. तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. बंध मोक्ष तुझा खेळ, बंध मोक्ष तुझा खेळ, निज प्रेमाचा हा कल्लोळ, निज प्रेमाचा हा कल्लोळ. तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. तुझी आम्हासी धरी येले, तुझी आम्हासी धरी येले, पदकमली लोळविले, पदकमली लोळविले. तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. सर्व भावे आम्ही तुझे, सर्व भावे आम्ही तुझे,
वरी प्रेमे मनसी माझे, वरी प्रेमे मनसी माझे, तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. तुझिया प्रेमा तुझी साक्षी, तुझिया प्रेमा तुझी साक्षी, दत्त चरणी पडला रक्षी, दत्त चरणी पडला रक्षी. तुझिया प्रेमा उपमा नाही, तुझिया प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी, म्हणून शरण तुझे पायी. तुझी या प्रेमा उपमा नाही, म्हणून शरण तुझे पायी. असं हे बाळाप्पांचं अलौकिक प्रेम. हे प्रेम कसं हो? तर कुणी निंदिती कुणी वंदिती. आपण मागील पुष्पात पण हे ऐकले. कुणी निंदिती कुणी वंदिती, बाळाप्पांना म्हणजे यांच्यासारख्या थोर विभूतींना त्याचे काय. कुणी निंदिती कुणी वंदिती, यांना त्याचे काय. प्रेमस्त्रवाया जगी अवतरे, प्रेमस्त्रवाया जगी अवतरे, प्रेमळ सद्गुरुमाय, प्रेमळ सद्गुरुमाय. त्यांचं हे असं अलौकिक असं प्रेम खूप जगावेगळं. आता थोडंसं आपण आजूबाजूला पाहिलं तर काय दिसतं का हो असं प्रेम? भौतिक वस्तूंची खूप रेलचेल आहे, खूप सुखसोयी पण आहेत, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं नाही वाटत? माझ्याच एका जुन्या कवितेमध्ये ही परिस्थिती थोडीशी या परिस्थितीशी मिळती जुळती. तर काय आहेत ते शब्द? अजून हवं अजून हवं, म्हणजे सगळेच यात येतात असंही नाही, पण बऱ्याच लोकांच्या मध्ये म्हणजे स्वतःकडं पण आपण पाहायला हवं. अजून हवं, हेही हवं तेही हवं, रोज काही नवं नवं. हव्यासाच्या भिकेनं मनाची फाटकी झोळी भरत असा आपला काफिला सरकतोय पुढं, पण कुणालाच ठाऊक नाही आपण नेमकं जातोय कुणीकडं. पण बाळाप्पांचं प्रेम, अहो आपल्या अशा परिस्थितीत म्हणूनच असे युगपुरुष महापुरुष दीपस्तंभाचं काम करतात, योग्य मार्ग दाखवतात. आता पुढं काय? बाळप्पांनी सांगितलं गणूला, तुझ्या दादाला म्हणजे आपल्या दत्तूला इकडे येण्याविषयी लिही. ते पत्र मिळालं होतं ना त्यांना. मग ते त्यांनी सांगितलं आणि उशाप पण दिला, ते पण आपण ऐकलं. तर बाळाप्पांनी जो शाप दिला होता, काय शाप होता तो? हे पत्र लिहिणारास लवकरच मरतो बघ. हे पत्र लिहिणारा लवकर मरतो. आणि मग असा त्यात काही गूढ अर्थ असेल का? मरण म्हणजे नेमकं काय? त्यामध्ये मीपणाचं मरण असेल का? पाहूयात पुढे. आता इकडं कसं झालं होतं की बाळाप्पांना स्वतःलाच दत्तूला भेटण्याची फार ओढ लागली होती. दत्तूची अलौकिक म्हणजे भक्ती किंवा त्याची जी वृत्ती होती ती बाळाप्पांनी आधीच जाणलेली होती. असं वाचनात आहे की म्हणजे या प्रसंगापूर्वी ते बाळेकुंद्रीस दत्तूचे आजोबा म्हणजे बाळकृष्ण पंत यांच्या वाड्यावरही गेले होते. पण त्यांचं वेशभूषा, त्यांचं वर्तन वेगळंच होतं ना, म्हणजे सामान्य लोकांच्या सारखं नव्हतं. त्यामुळं सगळ्यांनाच घरात काय वाटलं की हा कुणीतरी खुळा माणूस आहे, आणि थेट मध्य घरात येऊन पोचला. फार राग आला त्यावेळेला बाळकृष्ण पंतांना, व त्यांनी त्यांना सांगितलं की ताबडतोब इथून निघून जा. आणि गंमत म्हणजे बाळाप्पाही काही न बोलता निघून गेले म्हणे तिथून. असा एक विचार मनात येतो
गाय तेव्हापासूनच शोधात असेल का आपल्या वासराच्या, त्याला प्रेमपानं पाजळण्यासाठी? असेलही. पाहू नेमकं काय असेल ते. पण जे असेल ते नक्कीच विलक्षण, अद्भुत असेल. आता आपला गणू थोडासा निश्चिंत झाला होता. म्हणजे गणू थोडासा निश्चिंत कशामुळे झाला होता? तर बाळाप्पांनी उशापही दिला होता ना. आणि मग आता त्याला खात्री पटली की दत्तूला काहीही विपरीत होणार नाही. त्याने काय केलं असावं? गुरुची आज्ञा मानली त्यांनी. त्यांनी बाळाप्पांच्या सूचनेनुसार दत्तूस म्हणजे आपल्या कथानायकास ताबडतोब करडे गुद्दीस येण्याविषयी पत्र लिहिले. आणि पुन्हा एक कलाटणी देणारा प्रसंग दत्तूच्या जीवनात आला. काय झालं तेव्हा? तर असं झालं की त्याच वेळेला, म्हणजे जेव्हा पत्र दत्तूला पोचलं त्याच वेळेला दत्तूच्या पोटात अचानक खूप खूप दुखू लागले. पोटशूळच म्हणा ना. आणि तापाने तर तो अगदी फणफणला. दत्तूस भयंकर मनस्ताप होऊ लागला. काही काही सुचेनासे झाले. आजारपणामुळे, तापामुळे, पोटदुखीमुळे तो अगदी आकुळ व्याकुळ होऊन गेला. आणि त्यातच त्याला पत्र मिळाले, गणूने लिहिलेले. पण आपला दत्तू तर ताप, पोटदुखी यांनी खूप त्रस्त झालेला. गणूनं काय लिहिलं होतं की तू इकडं करडे गुद्दीला ये. पण आत्ता तर दत्तूला ते शक्यच नव्हतं. त्यानं कळवलं गणूला, नाही रे येणे होत. मी आजारी आहे. पोट खूप दुखतंय. तापही आलाय, म्हणजे ज्वरही आलाय. मी अगदी त्रासून गेलो आहे रे. हे पत्र म्हणजे हा निरोप मिळाला गणूला. गणूलाही कळेना आता काय करावं. मग जेव्हा आपल्याला काही कळत नाही ना, करावं काय, तेव्हा धरावे सद्गुरूचे पाय. जेव्हा आपल्याला कळत नाही आता करावं काय, तेव्हा धरावे सद्गुरूचे पाय. आणि गणूनही तसंच केले. क्षणाचाही विलंब न करता त्याने ही गोष्ट बाळाप्पांच्या कानी घातली. आता आपण असतो ह्या जगेला तर आपण काय विचार केला असता? म्हणजे मी स्वतः आत्मचिंतनापर बोलतीये. सर्वांनाच हे लागू पडेल असंही नाही. पण आपण म्हणजे मी जर या जगेला असते तर स्वतःशी संवाद केला असता, तर आपली जर कुणी समजा निंदा केली असती, आपल्याला कुणी अपशब्द म्हणजे ऐकवले असते, आणि असे अपशब्द ऐकवणाऱ्याची म्हणजे त्या निंदकाची जर प्रकृती बिघडली असती तर आपण काय म्हणालो असतो? आपण म्हटलं असतं, इतकी नावं ठेवली, मला अपशब्द, मला माझ्यासारख्याला अपशब्द बोलले, म्हणूनच देवानं चांगली अद्दल घडवली. भोग म्हणावात आपल्या कर्माची फळं. कुठंतरी पुसटसा का होईना हा विचार मनात आला असता. सगळ्यांच्याच नाही. पुन्हा मी इथं नमूद करू इच्छिते, सगळ्यांनीच असा नसता विचार केला. पण काहींना, माझ्यासकट काहींना असा विचार आलाच असता. पण इथं बाळाप्पा वेगळे होते. बाळाप्पा का वेगळे होते? तर त्यांनी हे काहीही मनावर घेतलं नाही. दत्तूची तब्येत बिघडली आहे म्हटल्यावर त्यांना आनंद नाही झाला. आणि मग केव्हा तरी मला सुचलेले शब्द ह्या प्रसंगामध्ये मला आता पुन्हा आठवत आहेत. माझेच कधी काळी सुचलेले शब्द की जेव्हा निवांत क्षण मिळतात ना, तेव्हा आपण आपल्याशी संवाद साधायला हवा. म्हणजे आपण म्हणतो मी सगळ्यांना ओळखून आहे, मी ओळखतो, सगळंच ओळखते किंवा ओळखतो सगळ्यांना, चांगलंच ओळखून आहे. पण खरंच आपण स्वतःला ओळखतो का हो? को हम, मी कोण, हेच माहीत नसतं. आणि आपण मात्र बहाणे बनवत असतो आपण सगळ्या जगाला ओळखतो. तर असे जर निवांत क्षण मिळाले ना, तर आपण आपल्या आत उतरावं. तर एका निवांत क्षणी मी म्हटलं, चला आपणच साधू आपल्याशी संवाद. आपणच साधू संवाद आपल्याशीच, छान गप्पा मारू स्वतःशीच. पण हे काय? किती प्रयत्न केला, मला मी सापडतच नाही.
किती प्रयत्न केला, मी सापडतच नाही. मी नेमकी कशी दिसते? मी नेमकी कशी दिसते? मला आठवतच नाही. म्हणजे पहा, स्वतःचीच ओळख नाही स्वतःला आणि स्वतःच्याच नावाला, स्वतःच्याच सावलीला, स्वतःला नावगाव पुसत असा आपला काफिला सरकतोय पुढं. असा आपला काफिला सरकतोय पुढं, पण कुणालाच ठाऊक नाही नेमकं जातोय कुणीकडं. पण बाळाप्पा वेगळे होते. बाळाप्पा वेगळे होते. कसे होते हो बाळाप्पा? ऐकूयात पुन्हा एकदा आपल्या लता दिदींच्या आवाजात बाळाप्पांचं सुरेख वर्णन दत्तप्रेम लहरीतील. सुरम्य मलप्रभातिरी. सुरम्य मलप्रभातिरी परीक्षापुरी वैष्णवोदरी आला शिवयोगी आला शिवयोगी बालावधूत सद्गुरु तारक जगी सुरम्य मलप्रभातिरी परीक्षापुरी वैष्णवोदरी आला शिवयोगी आला शिवयोगी बालावधूत सद्गुरु तारक जगी स्थापन कराया धर्म आचरी कर्म दाऊनी वर्म जनतारिले जनतारिले निष्काम भक्तीने देव देव पूजले पूजले संसार पाहुनी असार निर्जन घोर अरण्य सेविले अरण्य सेविले तप घोर आचरुनी त्रिभुवन तापविले तापविले श्रीराम आनंद धाम योगी विश्राम दयाघन ओळे दयाघन ओळे देखोनी तयाची बाळ वंदी पाऊले देऊनी अभय अंकावरी घेतला घेतला अवधूत अनादि मूळ पंथ बोधिला बोधिला चैतन्य स्वरूपे चराचरी भरला भरला उन्मनी सेउनी अनुदिनी मल्लिकार्जुनी निजानंद भोगी निजानंद भोगी बालावधूत सद्गुरु तारक जगी सुरम्य मलप्रभातिरी परीक्षापुरी वैष्णवोदरी आला शिवयोगी आला शिवयोगी बालावधूत सद्गुरु तारक जगी तारक जगी सुरम्य मलप्रभातिरी. तर असे हे बाळाप्पा म्हणजे ते गणूचे आणि हणमूचे तर गुरुच होते, आध्यात्मिक गुरु. त्यांनी त्यांना अनुग्रहित केलेलं होतं. आता गणूनं सांगितलं आपल्या गुरुंना म्हणजे बाळाप्पांना
की दत्तूची प्रकृती ठीक नाही. त्याचं पोट खूप दुखतंय. त्याला खूप ज्वर म्हणजे ताप पण आलाय आणि खूप त्रासून गेलाय हो दत्तू. तेव्हा पहा, बाळाप्पांनी काय केलं? राग नाही धरला मनात. उलट त्यांनी विभूती व प्रसाद दिला. कुणाकडे? तर गणूकडे. आणि काय सांगितलं? ही विभूती त्याच्या सर्वांगाला लावून त्याला प्रसाद दे व सतत नामस्मरण व भजन करण्यास सांग. किती आश्वासक शब्द. मनात जराही राग नाही. आणि नामस्मरण व भजन त्याला करायला सांग. त्याला अंगारा म्हणजे विभूती दे, प्रसाद दे. इतके आश्वासक शब्द ऐकले आणि लगेचच गणू दत्तूकडे आला. काय घेऊन आला? तर विभूती, प्रसाद आणि बाळाप्पांचा निरोप. दत्तू तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आकुळ व्याकुळ झाला होता. त्याला आश्चर्यही वाटत होतं. कशाचं आश्चर्य वाटलं? की ज्या बाळाप्पांविषयी मी अपशब्द वापरले, त्याच बाळाप्पांनी ते काहीही मनावर न घेता सर्व पोटात घालून पूर्ण कृपेने विभूती प्रसाद पाठवून अभय व धीर दिला. केवढे हे मोठे मन. मन हे हा शब्द पण किती विलक्षण आहे नाही? आता सर्वांना माहिती आहे की बहिणाबाईंनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलंय. त्या काय म्हणतात? मन केवढ केवढ जसा खसखशीचा दाणा. मन केवढ केवढ जसा खसखशीचा दाणा. मन केवढ केवढ त्यात आभाळ मायेना. मन केवढ केवढ त्यात आभाळ मायेना. आभाळात बी मायेना. पुन्हा त्यात असंच काहीतरी लिहिलेलं आहे की असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं, असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं, कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं. तर असं हे मन म्हणजे बाळाप्पांचं मन आभाळाहूनही थोर. दत्तूला फार आश्चर्य वाटलं. आणि का कोणास ठाऊक, त्याला त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकायचं मन झालं. त्यांनी विभूती सर्वांगास लावली, प्रसाद भक्षण केला व बाळाप्पांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण व भजन करण्यास सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे दत्तूस तब्येतीस, प्रकृतीस थोडा थोडा आराम पडत गेला. म्हणजे दत्तूला बरं वाटू लागलं. दत्तूच्या मनातील संशयही कमी होत गेला. प्रतिकूलता अनुकूलतेत बदलू लागली. कारण काय? तर कारण ज्याची निंदा केली त्याने इतके निष्कपट प्रेम करावे आणि मग आता दत्तूनेही त्यांना आठवावे असे होऊ लागले. जरा बरं वाटल्यावर दत्तूच्या मनात त्यांच्याविषयी म्हणजे बाळाप्पांच्या दर्शनाची आस लागली व त्यानुसार दत्तू करडेगुद्दीस येथे त्याचे आप्त विरूपाक्ष गिरमाजी यांच्याकडे आला. म्हणजे आणि एक आपल्या कथानकात नवीन अध्याय सुरू झाला. दत्तू कुठे आला? तर करडेगुद्दीस विरूपाक्ष गिरमाजी यांचेकडे आला. म्हणजे आधी त्यांनी धाक दाखवला बाळाप्पांनी, मग शाप दिला, मग उशाप दिला आणि कसं पहा त्यांनी दत्तूला आपल्याकडे घेतलं. तर काही शब्द सुचताय तिथं की आईने दाविला धाक, आईने दाविला धाक घातली हाक, आईने दाविला धाक घातली हाक, पोचली साद दत्तूच्या कानी. आईने दाविला धाक घातली हाक, पोचली साद दत्तूच्या कानी. भस्म लावुनी भजनी रंगुनी, भस्म लावुनी भजनी रंगुनी, आला धावुनी, आला आला धावुनी, भेटण्या झणी, भस्म लावुनी भजनी रंगुनी, आला धावुनी, आला धावुनी. अशी अवस्था. आता बीज पेरावायचे असेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर आधी जमिनीची मशागत करतात ना. मग गुरुही जेव्हा बोधाचे बीज भक्त हृदयी पेरायचे असते ना, त्यावेळेला आधी श्रद्धा,
प्रेम यांची शिंपण करून त्याची छान मशागत करतात. आणि आता आपल्या दत्तूचे हृदय आधीच प्रेमळ, परोपकारी. त्यात बाळाप्पांनी श्रद्धेची शिंपण, कृपेचा वर्षाव करून अगदी योग्य मशागतच केली असेल का? आता दत्तू पुढे काय करेल? सद्गुरूच भेटेल, त्याला गुरुविषयी प्रेम वाटेल, संशय सागर आटेल, काय काय भेटेल आणि काय काय सुटेल पाहूयात. तेही कोडे सुटेल असो. तर बाळाप्पांच्या दर्शनाच्या ओढीने दत्तू आला खरा करडेबुद्धीस. पण अजूनही मनात एक किंतु, एक शंका, संशय म्हणा होताच. काय बरं? तर त्याला असं वाटायचं की बाळाप्पा रागवले होते ना. म्हणजे आपण पाहिलं ते. तर बाळाप्पा काय म्हणाले होते? हे पत्र लिहिणारास लवकर धक्का पोचून मरतो बघ. असे उद्गार दत्तूला समजले होते, त्याच्या कानी आले होते. त्यामुळे काय झालं की जेव्हा त्याचे काका चिंताप्पा व विरूपाक्ष गिरमाजी त्याला म्हणू लागले, काय म्हणू लागले बरं? चल तू आमच्याबरोबर, आम्ही तुला घेऊन जातो बाळाप्पाकडे. तेव्हा दत्तूनं अगदी निक्षून सांगून टाकलं दत्तूनं. अगदी स्पष्ट शब्दात दत्तून काय सांगितलं? जो गुरु रागावतो त्याच्याकडे मी येणार नाही. नाही म्हणजे नाही. पहा, म्हणजे जो गुरु रागावतो त्याच्याकडे येणार नाही. म्हणजे रागावणारा गुरु दत्तूला नको होता. दत्तूला प्रेम करणारा गुरु हवा होता. आपले बाळाप्पा काय कमी आहेत का? पण काही दत्तू काही केलं ऐकायलाच तयार होईना. आता काय करायचं? म्हणजे खूप समजावलं त्याला, दत्तू असं नको करू, चल आम्ही तुला घेऊन जातो. पण दत्तू काही केल्या ऐकायला तयार होईना. असं मग आता होता होता काय झालं की दत्तू काही आपल्याला भेटायला तयार नाही. म्हणजे तो ऐकायलाच तयार नाही. ही गोष्ट या उभयतांनी घातली बाळाप्पांच्या कानावर. आता बाळाप्पा पण वाट पाहत होते हो दत्तूची. आणि कुणी सामान्य व्यक्ती असती तर म्हणाली असती की नाही तर नाही, माझं काही अडलं नाही त्याच्या वाचून. आपण असे ऐकत असतो, बोलत पण असतो. म्हणजे आपण सामान्य लोक असं बोलत असतो काही वेळेला. पण सामान्यातून असामान्यत्व कसं घडवायचं हे केवळ गुरुच जाणे. हे बाळाप्पा तर असामान्यच. ते म्हणाले, नाहीये दत्तू, ठीक आहे. अरे मग किती असामान्य वर्तन पहा. ते काय म्हणाले, नाही येत दत्तू, तर मग मी येतो ना दत्तूला भेटायला. त्यात काय एवढं? म्हणजे इथं मानापमान, अहमपणा काहीही नाही. कसं असतं पहा, वासरू हरवलं तर गाय हंबरते. वासरू हरवलं, चुकून माकून कुठं गेलं तर गाय हंबरू लागते, शोधासाठी वणवण फिरू लागते. आणि आपल्या तान्ह्यात शोधून प्रेम पान पाजते. रानोवनी हिंडते वासरासाठी, त्यास दुग्धपान करण्यासाठी. आणि ही तर आपली गुरुमाय धावते लेकरांसाठी. ही तर आपली गुरुमाय धावते लेकरांसाठी, तान्हुल्यांसाठी आणि दत्तूसारख्या लेकराच्या अलौकिक भेटीसाठी. तर बाळाप्पा आले विरूपाक्ष पंतांच्या घरी. म्हणजे दत्तू जायला तयार नाही, मग बाळाप्पाच आले त्याच्या ओढीने. आणि ही गोष्ट समजली दत्तूला. ते संभ्रमावस्थेने भांबावून गेले होते. म्हणजे आपला दत्तू संभ्रमावस्थेनं भांबावून गेला होता. त्याची बुद्धी आणि मन यांचे पटेनासे झाले होते. मन धावत होते बाळाप्पांकडे. म्हणजे त्यांचं मन किती मोठं आहे, त्यांनी काही लक्षात नाही ठेवलं, आपल्यासाठी अंगारा वगैरे पाठवला, प्रसाद पाठवला, असे विचार त्याच्या मनात येत होते. आणि बुद्धी दुसरीकडेच झेप घेत होती की ते रागावले वगैरे असं. आणि मग दत्तूनं काय केलं असावं? बाळाप्पा आल्याचे दत्तूला समजताच तो घराच्या बाजूला गुरेढोरे बांधण्याच्या जागी ठेवलेल्या गवतात चक्क लपून बसला जाऊन. त्याला भेटायचं नव्हतं बाळाप्पांना. बाळाप्पांना हे कळलं. बाळाप्पांना मग हे कळलं तरी पण ती गुरुमाय पहा रागावली नाही, रुसली नाही, क्रोधित झाली नाही. आपलं बाळ जिथं असेल
तिथं आई त्याला शोधून काढतेच. आणि हे बाळ असं काही साधंसुधं बाळ नाही. हे बाळ ज्यास कापे कलिकाळ असं हे आपलं बाळ म्हणजे आपला दत्तू. त्याला भेटायसाठी ही माय धावत आली. त्यांनी विचारलं, शोधून काढलं कुठे आहे दत्तू. आणि एक सुवर्णयुग, सुवर्णक्षण, अमृतक्षण, संजीवन, काय काय उपमा द्यावी. सारं थोडंच. अहो ते पोचले तिथे. कुठे पोचले? जिथं दत्तू लपून बसला होता. आणि दत्तूला अगदी उरी कवटाळलं. व ती दयामूर्ती प्रेमळ आवाजात म्हणाली. काय म्हणाली दत्तूला? माझ्या मूळ लेका, अनादिपुत्रा, आता किती दिवस तू लपून बसणार? मी तुझी कित्येक दिवस वाट पाहत आहे. उठ बाळा, तू माझा अनादिपुत्र, माझा कुलोद्धारक आहेस. तेव्हा माझ्याकडे येण्यास संकोच का, भीती का? इतके आश्वासक शब्द, इतके आश्वासक शब्द त्यांनी दत्तूला अगदी पोटाशी कुरवाळलं, अंजारलं, गोंजारलं. धन्य ते बाळप्पा व धन्य धन्य आपला दत्तू. धन्य ते बाळप्पा व धन्य धन्य आपला दत्तू. अशा रीतीनं बाळप्पा व दत्तू यांची प्रथम भेट झाली. गुरुदर्शन झालं. त्या गुरु शिष्य भेटीला, त्या गुरु शिष्याना त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आता आपलं कथानक थोडं पुढे जाते. दत्तूच्या चित्तावर बाळाप्पांच्या प्रेमाचा वर्षाव होताच भक्तीचे बीज अंकुरित होऊ लागले. चुकलेले वासरू, पाडस, लेकरू आईस भेटल्याने उभयतांना जितका आनंद होईल ना, तसाच आनंद इथेही. आता दत्तूच्या मनातील तर्क, कुतर्क, संशय, पूर्वग्रह सारे सारे मावळले, अगदी कायमस्वरूपी. व बाळाप्पांना ते शुद्ध अंतःकरणपूर्वक शरण गेले. त्याची अंतःकरण भूमी म्हणजे आपल्या दत्तूची अंतःकरण भूमी शुद्ध अद्वैत बोधबीज ग्रहण करण्यास तयार झाली. तो सद्गुरूच्या प्रेमाकर्षणात सापडला, ओढला गेला. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी त्या प्रेमातून, त्या प्रेमभोवऱ्यातून, त्या प्रेमावतारी संताच्या मिठीतून, त्याच्या अंजारण्या गोंजारण्यातून दत्तू पार त्यांच्यावर अगदी सर्वस्व अर्पण करण्यास तयार झाला. समर्पण भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. तर असं शिष्याच्या जीवनात सद्गुरूच्या प्रथम दर्शनाचे किती महत्व आहे हो. आता पंतांचं वाङ्मय इतकं आहे ना, की ते समुद्रातलं पाणी सुद्धा त्याच्यासाठी कमी पडेल. आपण जे घेतो ते आपल्या बालबुद्धीप्रमाणे त्यातले काही म्हणजे थेंब बिंदू घेतोय. तर पुष्प 7 पराग 22 मध्ये सद्गुरू विषयी त्यांनी फार गौरवोद्गार काढलेत. ते काय म्हणतात? सद्गुरू मिळणे फार कठीण. अपार पुरुषकृत असल्याशिवाय गुरुची गाठ नाही. ब्रह्मांडाची ब्रह्मांडे तराजूच्या एका पारड्यात घालून सद्गुरू दर्शन लाभाचे पुण्य दुसऱ्यात घातले असता दर्शन लाभाचे पारडे अचलच राहील व किंचित ही जागा सोडणार नाही. असं आपल्याला ठायी ठायी त्यांचे म्हणजे गुरुविषयी, त्यांच्या दर्शनाविषयी, दत्तप्रेम लहरी, तर यामध्ये अशा पदांची अगदी रेलचेल आहे. इतकी प्रेममय आहेत म्हणूनच त्याचं नाव प्रेमलहरी आहे. आपण साऱ्यांनीच दत्तप्रेमलहरीच्या प्रेमात पडावं. इतकी त्यातली पदं अतिशय सुंदर आहेत. तर त्यांची अवस्था काय झाली असेल? भेटला गुरु भेटला, भवसिंधू हा आटला, अशी किती उदाहरणं देता येतील. अशी त्यांची अवस्था व्हायला लागली. आणि मग मग आता इथं तर थांबत नाही आपली कथा. एका नवीन अवधूत पर्वाची पहाट झाली. एका नवीन अवधूत पर्वाची पहाट झाली. बालमुकुंद, दत्तात्रेय म्हणजे बालमुकुंद, आपले हे बाळप्पा व दत्तू यांची भेट झाली. आणि लवकरच त्यांनी दत्तूवर विधियुक्त अनुग्रह केला व तत्वबोध करून अनादि अवधूत संप्रदाय क्रमाप्रमाणे दत्तूला अनुग्रह दिला. तो वार कोणता? तिथी कोणती? आता गंमत पहा ना. सचिननं आधीच सगळ्यांना अवगत केलं या गोष्टीसाठी की पंतांना जो अनुग्रह मिळाला ती तिथी, तो वार,
ती तिथी आणि प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, आजची तिथी, ती तिथी म्हणजे अनुग्रहाची तिथी आणि प्रेमळ गुरुबंधू भगिनींनो, आजची तिथी एकच असती. ह्या दोन्ही एकच असती. मनी जाणती, सारे मनी जाणती, सारे जण जाणती, काय योगायोग पहा. काय योगायोग पहा म्हणजे आपल्या पंतकथामृत मालेतील 6वं पुष्प, पंतांना जो अनुग्रह झाला तो दिवस, त्या काळचा आणि आजचा दिवस दोन्ही पंतकृपेनेच एकत्र आले असावेत का हो? तर अशा या योगायोगाच्या पंतमाऊलीच्या बाळाप्पांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन, पुन्हा एकदा त्रिवार वंदन, पुन्हा एकदा त्रिवार वंदन. ती सुंदर वेळ, पवित्र तिथी, योगायोग, गुरुकृपा, अनुग्रह, अतिशय सुंदर वर्णन ऐकूयात श्री दत्त प्रेमलहरीतील आपल्या लता दिदींच्या आवाजात. अश्विन मास द्वादशी गुरुवासरी, हे इतकं मोठं आहे ना, म्हणजे असं असतं पहा, साखरेचं पोतच आपल्यासमोर ठेवलंय. आता प्रत्येक त्यातला कण गोडच असणार, पण ज्याला त्या साखरेची भूक लागली आहे ना, तो प्रत्येक कण चाखून पाहायला बघतो. त्याला सगळेच कण हवे असतात, पण ते शक्य नाही होत ना. त्यामुळं हा जो एक अतिशय सुंदर प्रसंग आहे, त्यातले सगळे कण चाखणं माझ्या मंदबुद्धीला शक्य नाही. पण जे काही कण गुरुकृपेनं, पंतकृपेनं मला लाभले, जे चाखायला मिळाले, त्याचं वर्णन इथं त्याच्याच कृपेनं आपण सगळे ऐकतोय. मला सांगायची इच्छा होते, ऐकण्याची इच्छा होते. तर आपण हे ऐकूया लता दिदींच्या आवाजात त्याचं सुंदर वर्णन. अश्विन मास द्वादशी गुरुवासरी. अश्विन मास शीत पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी देखिला भवगज केसरी अश्विन मास शीत पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी पायी पादुका कौपिन कासे भगवी अंगावरी पायी पादुका कौपिन कासे भगवी अंगावरी शोभती दंडक मंडलू करी शोभती दंडक मंडलू करी अश्विन मास शीत पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी कंठी माळा कक्षी झोळी भस्मभूषण शरीरी कंठी माळा कक्षी झोळी भस्मभूषण शरीरी शोभतो जटाभार तो शिरी शोभतो जटाभार तो शिरी अश्विन मास शीत पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी देखिला भवगज केसरी संगेश्वान कामधेनु त्रिभुवन संचारी संगेश्वान कामधेनु त्रिभुवन संसार संचारी सर्वव्यापक नरहरी सर्वव्यापक नरहरी
अश्विन मास असित पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी देखिला भवगज केसरी प्रेमळ जननी निज भक्तांची मूर्ती दिसे गोचिरी प्रेमळ जननी निज भक्तांची मूर्ती दिसे गोचिरी दत्ता हृदयी प्रेम लहरी दत्ता हृदयी प्रेम लहरी अश्विन मास असित पक्ष द्वादशी गुरुवासरी देखिला भवगज केसरी देखिला भवगज केसरी भवगज केसरी. तर अश्विन मास द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी ह्या दिवशी इतका अलौकिक प्रसंग घडला, त्याचं हे सुंदर वर्णन आपण पाहतो. हेच वर्णन सरलाताई कारेकर यांनी जे 52 श्लोकी गुरुचरित्र लिहिलं आहे त्यामध्ये त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. तर अश्विन मास द्वादशी गुरुद्वादशी म्हणजे तर या दिवशी जो एक अलौकिक प्रसंग घडला, इतका छान आनंदाचा सोहळा झाला, त्याचं वर्णन सरलाताई कारेकर यांनी जे 52 श्लोकी गुरुचरित्र लिहिलंय त्यामध्ये पण आलेलं आहे. त्यात काय म्हणतात त्या? बालमुकुंद महिमा जाणुनी अर्पी सर्वस्वाते, पुत्र हाच तो चालविल जो अवधूत वंशाते. जाणुनी गुरुवर देती बोधा तूची अनादि अनंत, जन्म मरणा विरहित तू रे तूची अवधूत. तुची अवधूत तुची अवधूत. याचं वर्णन जितकं करावं तितकं थोडं आहे. आता खूप ठिकाणी याचं वर्णन आपल्याला आढळतं. तर श्री पंत गुरुचरित्र 5व्या अध्यायात या अलौकिक प्रसंगाचे सविस्तर वर्णन आहे. इतक्या सुंदर ओव्या त्यामध्ये गुंफल्या गेलेल्या आहेत ना, की कुठल्या घ्याव्या आणि कुठल्या सोडाव्या काही कळतच नाही. तरी पण आता मला ज्या सुचल्या त्या मी इथं नमूद करते. त्यात काय लिहिलंय की द्वादशी तिथी निश्चिती 3 याम यामिनी लोटल्यावरती, मध्यभागी निशापती उदयाचली शोभत, दीक्षा देवोनी सांप्रदायावरी अलक्ष मुद्रा साधी झडकरी, अवधूत मुद्रांकित पोळ महिवरी होवो निया विचरेतू. म्हणजे बाळाप्पांनी दत्तूला, त्यांच्या परमप्रिय शिष्याला हा जो बोध केलेला आहे तो सर्वांनी अवश्य वाचावा. तर बाळाप्पांनी दत्तूच्या कपाळी त्यात असं म्हणजे वाचताना आपल्याला लक्षात येतं की काय काय केलं त्यावेळेला. तर कपाळी भस्म लावलं, ब्रह्मलिपी पुसून अवधूत लिपी लिहिली भाळी, तो सुवर्ण क्षण वेळा साधून. मग त्यावेळेला पंतांची बाळाप्पांची अवस्था कशी होती? पंतांची तर क्षेत्रशुद्धी मनाची आधीच झाली होती. त्यांच्या मनानं उन्मनीकडे धावे मन, त्यांचं उन्मनीकडे धावे मन ऐसी संधी जाणोन. उन्मनीकडे धावे मन ऐसी संधी जाणोन, करणी फुंक मारिती तत्क्षण. करणी फुंक मारिती तत्क्षण, सर्व संशय वृत्ती निरसोन वासनेची होळी जाहली. सर्व संशय वृत्ती निरसोन वासनेची होळी झाली. आणि मग काय कसं वर्णन करावं मलाच कळत नाही. अनादिसिद्ध मंत्र कर्णरंध्री प्रेरिला पवित्र. अनादिसिद्ध मंत्र कर्णरंध्री प्रेरिला पवित्र, प्रकाशले सदय अंतर त्रिपुटी भाव गळोनी. प्रकाशले सदय अंतर त्रिपुटी भाव गळोनी. गुरुशिष्य उन्मनी मंदिरी
सहज समाधी शेजेवरी, भावा भावातीत होवोनी अंतरी, समरसानंद भोगिती. किती छान क्षण असेल, किती पवित्र सोहळा असेल. धन्य धन्य धन्य, आपणही धन्य. शके 1797, शके 1797, युवनाम संवत्सर अपूर्व, काय वर्णावा तो ठाव, पुण्यकाळ पुण्यतिथी, अश्विन मास असित पक्ष. आज काय आहे? अश्विन मास असित पक्ष, द्वादशी शुभवासर प्रत्यक्ष. धन्य सद्गुरु, धन्य शिष्य, धन्य सद्गुरु, धन्य शिष्य, काय वर्णू सोहळा तो. धन्य सद्गुरु, धन्य शिष्य, काय वर्णू सोहळा तो. तर हे अद्भुत, प्रेमळ, दिव्य, अलौकिक, प्रकाशमान, तमनाशक, भक्तिदायक, भव्य, दिव्य गुरुभेटीचं दृश्य, अनुग्रहाचं दृश्य, प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांपासून आलेली ही परंपरा. दत्तात्रेय, मग रामावधूत, मग बाळाप्पा उर्फ बालमुकुंद, व आता आपला दत्तू. आणि त्यामुळं आपण सगळेच आता आपला दत्तू, आणि त्यामुळं पुढच्या कित्येक पिढ्या या साऱ्याच अमृत वर्षावानं अगदी धन्य धन्य झाल्या, चिंब चिंब धावून निघाल्या, बोधामृतात धन्य झाल्या, धावून निघाल्या. आणि आपण ही सारी दत्तूची लेकरे कसे धावून निघालो आहोत पाहात, या सगळ्या बोधामृतामध्ये, या पंतप्रेमामध्ये. आपणही यात अडकलो आहोत. हे प्रेम भोवरे आहेत, नाही सुटू शकणार आपण. आपणही आता त्याचा आनंद घेत राहू, प्रेमाच्या लहरीमध्ये चिंब चिंब भिजत राहू. आणि मग पुढील पुष्पात आता पंतमाऊली काय सुचवते ते पण पाहू. पण सध्या तरी मला एवढं सुचतं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, पुलकित होई अंग अंग, पुलकित होई अंग अंग, लागला सद्गुरूचा संग, लागला सद्गुरूचा संग, होई भवरोगाचा भंग, होई भवरोगाचा भंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तर हे 6वे पुष्प पण पंतचरणी आपण सगळे मिळून अर्पण करूयात. आणि पुन्हा एकदा म्हणूयात, श्री गुरुदेव दत्त.